दुसरा राऊंड। त्याच्यानंतरचा खेळ जय बजरंग भिलवाड या संघाने तयार राहायचं। त्याच्यानंतर ब्रह्म चौडीपाडा या संघाने किट घालून तयार राहायचं आहे। पहिली चढाई ही शिव संघाने केली आहे। 6 नंबरचा खेळाडू जोरदार पकड आणि या ठिकाणी पकड झालेली आहे। पॉइंट मिळालेला आहे तो बाल संघ काक्षवड या संघाला पॉइंट मिळाला आहे। त्याच्यानंतर या खेळ समाप्तीनंतर जय बजरंग भिलवाड आणि जय ब्रह्म चावडीपाडा या संघाने किट घालून तयार राहायचं आहे। टाइम समाप्त होत आहे। दीपक गावित नावाचा खेळाडू मी चढाई केलेली आहे। 8 नंबर जर्सी अतिशय चपळ असा खेळाडू आणि त्यांनी बॅक किक मारली आहे। बॅक किक मारण्याचा प्रयत्न माझ्या माहितीप्रमाणे 1 पॉइंट त्यांनी 2 पॉइंट घेतलेला आहे। अंपायरचा इशारा 2 पॉइंट शिवला। पुन्हा काक्षेवर संघाची चढाई काक्षेवर संघाने सुरुवातीचा खेळ चालू आहे आणि आपल्या संघासाठी बघूया काय करतो आपला 8 नंबर जर्सी खेळाडू दीपक गावित हा यांनी आपल्या संघासाठी तो टाइम घेतो आहे। भरपूर त्याचा फायदा निश्चितपणे घेतो आहे। असा खेळाडू पुढे या जीवनामध्ये तो वेळ काढून खेळतो हे कौशल्य या खेळामध्ये आहे। थर्ड रेड करो या मरो पॉइंट शिवाय परत आपल्या अंगणामध्ये जाता येणार नाही। पॉइंट घ्यायचाच आहे त्याला, नाहीतर नाही पॉइंट घेतला तर आपल्याला अंपायरचा इशारा पुढील प्रमाणे असेल। जोरदार पकड आणि तो पॉइंट मिळाला आहे शिवसंघाला 1 पॉइंट। पुन्हा 8 नंबरचा खेळाडू चढाई करतो आहे आणि तो अतिशय माझ्या माहितीप्रमाणे अतिशय चपळ आणि अंगी असलेले कौशल्यपणाला लावून तो खेळतो आहे। अंपायरचा इशारा 1 पॉइंट आणि यालाच म्हणतात खेळाडूची प्रामाणिकपणा त्या खेळाडूमध्ये 7 नंबर जर्सीच्या खेळाडूमध्ये आहे। अंपायर आमचा निर्णय अजून दिलेला नाही, बघू अंपायरचा निर्णय अंतिम असेल। 2 पॉइंट काक्षेवरला दिलेला आहे। काक्षेवरच्या खात्यामध्ये मिळालेली गुण ही संख्या 2 ने वाढली। 6 नंबरचा प्लेयर शिव आणि शेवटचा 1 मिनिट बाकी आहे। 1 मिनिटामध्ये आपल्याला आपल्या संघासाठी प्रयत्न करायचा आहे। दुसरे हप्ता 1 मिनिट बाकी आहे। या खेळाचा आपण प्रेक्षक वर्ग भरपूर आनंद घेत आहे आणि पुन्हा काक्षेवरचा चढाई तो आपल्या संघासाठी प्रयत्न 1 मिनिटामध्ये कोण आपली बाजी मारतो हे आपल्याला दिसेल। यालाच म्हणता खेळाडू रुपते 1 पॉइंट काक्षेवरला मिळालेला आहे। याला म्हणतात खेळाडू वृत्ती। या अशा प्रामाणिकपणामुळे खरा खेळाडू घडत असतो आणि कौशल्याचा खेळ आहे।
आणि त्याच्याबरोबर ताकदीचाही गेम आहे। तर माझ्या माहितीनुसार आता खेळ समाप्त। या ठिकाणी